जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला। पवारसाहेब 84 वर्षाचे झाले, ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं। पवारसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत, अनेक अनुभव त्यांच्यासोबत आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला, राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे। पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत। अनेक विषयांच्या संदर्भामध्ये ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो। हे बघा, राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे। त्यामुळे वाढदिवस असेल, लग्नाचा प्रसंग असेल किंवा मरणाचा प्रसंग असेल, या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील, सुनेत्राताई असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आशीर्वाद घेतलेले आहे। राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता 12 दिवस उलटलेले आहे। एक गठ्ठा बहुमत आहे, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला। मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला। मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत, एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी। त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे, अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचा वर्चस्व राहणार आहे असं सांगितलं जात आहे। गृह खातं आणि अर्थ खातं सुद्धा भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे। आणि आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास 137-138 आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे। त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे। हे बघा, अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची। आगे देखो होता है क्या। विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे। आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे। अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल। जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आलेत आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। असं अंतर तर होऊ शकत नाही। अनेक ठिकाणी पाहिलं तर 0 मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथं फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे। त्यामुळे संशयाला जागा आहे, परंतु पराभवच आहे। हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे। हे बघा, महाविकास आघाडीचा उमेदवारचे पती या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा। जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं, जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही। महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे। खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली, हे हिमनगाचं एक टोक आहे। जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे। परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हतं अँटी करप्शनकडे जाण्याचं। काही व्यक्तींनी ते धाडस केलं
आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आलं. पालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कालखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला. आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या संदर्भामध्ये असतील, ह्याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीस येईल. म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील अजूनही पोहोचलेले नाही आहेत. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील, अमोल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया पडायला आले होते. जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचं पण वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं. त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा.